नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अक्षरलेखन या विषयाअंतर्गत निसर्ग हे नाव कशा प्रकारे रेखाटायचे आहे व त्याचे रंगकाम कसे करायचे आहे याचे प्रात्यक्षिक मी माझ्या शाळेतील जे विद्यार्थी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना बसलेले आहेत त्यांना हे प्रात्यक्षिक मी करून दाखवत आहे। तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे वेगवेगळ्या अक्षरांचा सराव करणं गरजेचं आहे। या ठिकाणी निसर्ग हे नाव मी देवनागरी लिपीमध्ये रेखाटलं आहे। देवनागरी लिपी, बोल्ड लिपी, कर्सिव्ह लेटरिंग अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या फॉन्टचा त्या ठिकाणी वापर करू शकता। मित्रांनो, अक्षरलेखन कर्तव्य भूमिती या पेपरमध्ये तुम्हाला एखादं नाव दिले जाते, त्याचबरोबर एखादा बाह्य आकार देऊन त्यामध्ये नाव रेखाटण्यास सांगितलेले असते। बाह्य आकारामध्ये आयात, षटकोन किंवा पतंगाकृती आकार अशा प्रकारे वेगवेगळा बाह्य आकार दिला जातो आणि त्या बाह्य आकारामध्ये आपल्याला जो दिलेलं जे नाव असेल ते आपल्याला त्या ठिकाणी रेखाटायचं असतं। रेखाटन करत असताना नावाला अनुसरून रचना होणं गरजेचं आहे, तर त्या पद्धतीने आपण रचना करायची असते। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, निसर्ग हे नाव आहे आणि निसर्गाला अनुसरून आपण निसर्गातल्या काही घटकांची रचना त्या आयतामध्ये केलेली आहे। नारळाचे झाड, सूर्य, डोंगर, पाणी, गवत अशा प्रकारे त्या नावाला अनुसरून आपण रचना करायची असते आणि मुख्य म्हणजे नावावरती आपल्याला फोकस करायचे असते। बरेचसे विद्यार्थी इतर घटकांना जास्त प्राधान्य देतात, नारळाचं झाड मोठं, डोंगर मोठाले आणि नाव छोटं असं करता कामा नये। मुख्य जे नाव आपल्याला दिलेलं आहे त्या नावाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे। ते नाव बोल्ड किंवा देवनागरी लिपीमध्ये मोठ्या ठळक अक्षरामध्ये आपण त्याचं रेखाटन आणि त्याचं रंगकाम करायचं आहे। या आयतामध्ये सुरुवातीला मी सर्व रचना केलेली होती आणि त्यावरती पिवळा रंग दिलेला आहे। पिवळा रंग पारदर्शक असल्यामुळे आपण जे सुरुवातीला आयतामध्ये पेन्सिलने रेखाटन करतो ते रेखाटन आपल्याला सहज दिसते, कारण पिवळा रंग हा पारदर्शक असल्यामुळे पेन्सिलचं रेखाटन आपल्याला रंगकाम केल्यानंतरही दिसू शकते आणि मग आपण त्या अक्षरांमध्ये वेगळा रंग त्या ठिकाणी पुन्हा भरू शकतो। फक्त अगोदर जो आपण पिवळा रंग दिलेला असतो तो रंग वाळू द्यायचा आणि त्यानंतर मग आपल्या आवडीचा रंग त्या अक्षरांमध्ये आपण भरू शकतो। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण नियमित या अक्षर लेखनांचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे। इतर विषयाबरोबरच अक्षरलेखन हा विषय सुद्धा खूप महत्त्वाचा असतो, कारण यामध्ये सुद्धा तुम्हाला तुमची कल्पकता त्या ठिकाणी दाखवावी लागते। नावाला अनुसरून रचना, रंगकाम त्या ठिकाणी करायचे असते। तर मित्रांनो, अशाच प्रकारे नियमित तुम्हाला चित्रकला परीक्षा संदर्भामध्ये या चॅनलवरती मार्गदर्शन केले जाते। प्रत्येक विषयांचे स्वतंत्र फोल्डर मी या यूट्यूब चॅनलवरती केलेला आहे। प्लेलिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयांचे स्वतंत्र फोल्डर पाहायला मिळेल। तर जे विद्यार्थी नवीन असताल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे। या चॅनलवरती नियमित व्हिडिओ अपलोड केले जातात। परीक्षा संदर्भामध्ये माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे यूट्यूब चॅनल करत आहे। तेव्हा नवीन विद्यार्थ्यांनी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पुढील भागामध्ये तुम्हाला एका बादलीचं रंगकाम पाहता येईल। माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना मी बादलीचं रंगकाम कसं करावं याचे प्रात्यक्षिक दिलेले आहे। तो व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल, तो सुद्धा तुम्ही भाग बघायला विसरू नका।